नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मराठा आरक्षणासाठी पुनश्च एकदा ते मुंबईला निघणार आहेत। 29 ऑगस्टला ते मुंबईत असणार आहेत, अशा प्रकारची त्यांची माहिती आहे। 27 ऑगस्टला आम्ही या ठिकाणाहून निघणार, म्हणजे आंतरवालीतून सराटीतून निघणार आणि थेट 29 ऑगस्टला आम्ही मुंबईमध्ये दाखल होणार, अशा प्रकारचा दावा हा जरांगे पाटील यांनी केलेला आहे। परंतु आता जरांगे पाटलांना संपवण्याचा कट रचला जातोय का? जरांगे पाटलांना कुठेतरी या सगळ्या ह्याच्यातून बाजूला करण्याचा कट रचला जातोय का? हेच प्रश्न आता निर्माण झालेले आणि ते प्रश्न निर्माण होण्याचं नेमकं कारण काय आहे, हे प्रश्न नेमके का निर्माण झालेत, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हे एकच आहे, कारण जरांगे पाटील सुरुवातीपासून लढतायत ते फक्त मराठा आरक्षणासाठी। त्यांनी स्वतःची जमीन विकली, सगळं काय संसार सोडून दिलेला आहे। संसार तो माणूस करत नाहीये आणि पैशाचा विचार तो करत नाहीये आणि कुठल्याही गोष्टीचा तो माणूस विचार करत नाही, फक्त समाजासाठी त्यानं स्वतःला वेचून घेतलेलं दिसत आहे। आणि सरकारमध्ये असो किंवा सरकारच्या बाहेर असो, या सगळ्या आमदारांना एक विनवणी त्यांनी केलेली होती की या सरकारवर दबाव आणा, सरकारवर प्रेशर आणा, सरकारच्या जे काही मेन लोक असतात त्यांच्यावर प्रेशर आणा आणि या सगळ्या गोष्टीचा तपास लावा। लवकरात लवकर मराठा आरक्षण जे काही शिंदे समिती नेमलेली आहे त्या शिंदे समितीला कालावधी वाढवून देऊन त्यांचे हात मोकळे करा। लवकरात लवकर मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्या, अशा प्रकारची मागणी ही जरांगे पाटलाची होती। परंतु या मागणीवर सरकार कुठेही लक्ष देताना दिसलं नाहीये। निवडणुका होऊन गेल्या, निवडणुकामध्ये पाडायचं राहायचं अशा प्रकारच्या बातम्या आल्या, परंतु निवडणुकामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, परंतु मराठ्यांना आरक्षण हे आम्ही देऊ शकत नाही, देऊ शकत नाही म्हणजे कधी देणार आहेत, अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस सरकारला केला गेला त्यावेळेस मात्र त्यांचं उत्तर हे अनुत्तरित होतं। आणि बीजेपी या पक्षाने फक्त ओबीसीचाच वसा घेतलेला आहे, अशा प्रकार सुद्धा काही त्या नेत्यांकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं। आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि मराठा आरक्षण मराठ्यांपासून दूर गेलं आणि जरांगे पाटील पुनश्च एकदा हारले। मात्र जरांगे पाटलांनी एक वसा घेतलेला आहे। जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळेस आपल्याला बोलताना सांगितलेले, ज्यावेळेस आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल, एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल, अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळेस भाषणामध्ये सांगितलेलं आहे। आजही त्यांचा पवित्रा तोच आहे आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळालं गेलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे आणि ते लढतायत। परंतु यावर कोणीही लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, ना सरकार लक्ष देते, ना विरोधातील आमदार लक्ष देत आहेत। त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त तिथे जात आहेत, भेट देत आहेत, पुष्पगुच्छ देत आहेत। विचार करा, ज्यावेळेस त्यांच्या निवडणुका होत्या त्यावेळेस थेट तिथे जाऊन यायचे, त्यांना पुष्पगुच्छ द्यायचे, सगळ्या गोष्टी करायचे, आणि ज्यावेळेस त्यांच्या निवडणुका गेल्या त्यावेळेस मात्र कोणीही कुठेही दिसलं नाही। आणि ज्यावेळेस जरी त्यांना भेटायला गेले असले तरी त्यांचा तो राजकीय हेतू होता। मात्र तो खरा प्रश्न किंवा जी काही जरांगे पाटलांची बाजू आहे, जरांगे पाटील आज सुद्धा लढतायत, त्या बाजूला कोणीही तिथं मांडलेलं नाहीये, सभागृहात कोणीही ती बाजू जी होती ती मांडलेली नाहीये। आणि या सगळ्यामुळे आता यावरून हे लक्षात येते की सरकारनं यांचा डाव आखलेला आहे का? जरांगे पाटलाचं मरण यावं असं सरकारला वाटतंय का? जरांगे पाटलांनी मरावं असं सरकारला वाटतंय का? आणि वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे, कारण मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या मागे अजूनही तितक्याच ताकदीने उभा आहे, जेवढ्या ताकदीने ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हल्ला झाला होता त्यावेळेस होता। आणि आजही त्यांच्या पाठीमागे तेवढाच समुदाय आहे, म्हणून त्यांच्या जीवाला तर सोडाच, पण त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं मराठ्यांकडून सांगण्यात येत आहे। परंतु सरकारनं याच्यावर त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर जरांगे पाटलांचा प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठ्यांचा प्रश्न असेल,
हा लवकरात लवकर सोडावून लवकरात लवकर जरांगे पाटलांची जी काही मुंबई वारी आता होणार आहे त्या मुंबई वारीला थांबवून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या गोष्टीवर तुमच्या भावना काय आहेत या सुद्धा. धन्यवाद.